राज्य सामाजिक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली येथील आमदार तानाजी मुटकुळे, परभणी विधानसभाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील, ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळसर, ब्राह्मणगावचे सरपंच दगडूआप्पा कादाते, सभापती परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पंढरीनाथ घुले, तर संस्थापक अध्यक्ष राज्य सामाजिक गुरुकुलचे अर्जुनराव मुटकुळे सर हे होते। यावेळी राज्य सामाजिक गुरुकुल तथा राज्य सामाजिक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय IIT नीट फाउंडेशन वार्षिक सराव MTSF 2024 परीक्षा उत्तीर्ण पालक सत्कार सोहळा सह वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे यांचं मनोगत सत्कार सोहळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गाण्यावर नृत्य सादर केले असून यावेळी गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे। पाहूयात सविस्तर वृत्तांत स्वराज्य न्यूज मराठीवर। परभणीमध्ये कालच राज्य सामाजिक गुरुकुलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन झालेले आहेत आणि जिल्हाभरातून मुलं शिक्षक इथं आलेले आहेत, सगळे बाल सायंटिस्ट। आणि आज राज्य सामाजिक गुरुकुलच्या आज स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे। आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलरावजी घुले साहेब आणि मी प्रमुख पाहुणे म्हणून आलो। आनंद वाटतो की प्राध्यापक अर्जुन मुटकुळे सर यांनी या राज्य सामाजिक गुरुकुलसाठी एवढी मेहनत घेतलेली की इथले विद्यार्थी NNMS असेल, स्कॉलरशिप असेल, शिष्यवृत्ती असेल, 10वी 12वी या गुणवंत यादीमध्ये महाराष्ट्रात अव्वल दर्जाने पास होत आहेत। एक वैशिष्ट्य या विद्यार्थ्याचं आहे की हे विद्यार्थी शहरी भागातले नाहीत, ग्रामीण भागातील मराठवाड्यातील तमाम खेड्यापाड्यातील मुलं आहेत, ज्यांच्या घरात TV नाही, मोबाईल नाही, कष्टकऱ्याचे लेकरं आहेत। आज विविध क्षेत्रामध्ये सरांचे विद्यार्थी पोलीस आहे, BDO, RTO, जेलर, डॉक्टर सगळ्या क्षेत्रामध्ये राज्य सामाजिक गुरुकुलचे विद्यार्थी आहेत। मुलीचं एवढं सुंदर शिक्षण इथं सुरक्षित आहेत की मुलींची अत्यंत स्वतंत्र व्यवस्था आहे आणि म्हणून या शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्रातून अनेक पालक आपले विद्यार्थी घालत आहेत। आज त्यांच्या कलागुरूंना वाव आहे, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या प्रतीचं अन्न आहे, निवास व्यवस्थित आहे, पर्यावरणाचं झाडंझुडं आहेत, सगळा भाजीपालासुद्धा ते स्वतः इथंच निर्माण करतात आणि घरच्यासारखं घरच्या लेकरापेक्षाही जास्त लेकरं जगतात। काय तरुणाला काय आव्हान करणार? तरुणाला मला वाटतं तरुणाला रीलकडे जाण्यापेक्षाही आपल्या वाचनाकडे वळावं, आपलं वाचन पुस्तक वाचून मस्तक सशक्त बनावं आणि आपल्या आयुष्याचं काहीतरी ध्येयधोरणे ठेवावीत। शेवटी व्यसनाधीनता चांगली नसते, कारण की देशाची राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, समता, न्याय यासाठी मुलामध्ये हे सगळे गुण मैदानी खेळ आता राहिले नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? मोबाईलवर सगळं मोबाईलवर 4 एकरचं इथं ग्राउंड आहे, अत्यंत जल्लोषपूर्ण खेळ चालतात आणि प्राध्यापक अर्जुन मुटकुळे सर मितभाषी आहेत, ते त्यांच्या कृतीतूनच सगळ्या गोष्टी करतात। बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नाही परभणीमध्ये इतकं सुंदर असं हे युनिट असं चालतं। NNMS मध्ये किती मुलं सर? 30 मुलं म्हणजे असे गुणवंत होतात आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचा गणवेश, त्यांची डिसिप्लिन अत्यंत उत्तम आहे आणि मी माझ्यातर्फे यांना शुभेच्छा देतो की सर तुमचं कार्य असं चालू द्या, तुमचे विद्यार्थी उद्या भावी कलेक्टर IAS IPS होणार आहेत आणि हे पुण्य तुम्ही घेत आहात की कष्टकऱ्याच्या गरिबाच्या लेकराला तुम्ही शिकवतात, ही तुमची जमेची बाजू आहे, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही। राज्य सामाजिक गुरुकुलाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याचा योग आला। मला माझ्यासोबत आदरणीय गहाळसर या ठिकाणी उपस्थित होते, त्यांची कथा देखील या ठिकाणी मला ऐकायला मिळाली। त्यांच्यासोबत मला या ठिकाणी फार मोठी संधी मिळाली। आदरणीय मुटकुळे सरांनी फार मोठं स्वतः कष्ट करून या ठिकाणी हे गुरुकुल या ठिकाणी उभं केलं। या गुरुकुलाच्या माध्यमातून आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे विद्यार्थी प्रशासनाच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी जे त्यांना धडे दिलेले आहेत तेच धडे त्यांच्या कामातून देखील ते विद्यार्थी पूर्ण करतील। पुढील कार्यासाठी आदरणीय सरांना, त्यांच्या या युनिटला आणि विद्यार्थ्यांना या माध्यमातून मी शुभेच्छा देतो। याचं एकमेव कारण म्हणजे विद्यार्थी जे आहेत स्वयंस्फूर्तीने रात्रंदिवस कष्ट करतात। जे मुलं MPSC UPSC लेवलचा जो अभ्यास असतो हा आम्ही आतापासूनच त्याची तयारी करून घेतो। वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, मग शिष्यवृत्ती असेल, स्कॉलरशिप असेल, फाउंडेशन असेल, आम्ही पूर्ण या मुलाकडून करून घेतो आणि दर हप्त्याला साप्ताहिक चाचण्या असतात। या चाचण्यातून अत्यंत चांगल्या प्रकारचे मुलं सराव करतात आणि यातूनच उत्कृष्ट अशा प्रकारचे विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझे विद्यार्थी आहेत। मग PSI असतील, त्यानंतर MD डॉक्टर असतील, MS आहेत, प्रत्येक क्षेत्रात शिक्षक असेल,
त्याच्यानंतर सैन्य भरती असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये असं एकही क्षेत्र नाही. परदेशामध्ये सुद्धा माझे 36 लाख रुपयाचं पॅकेज माझ्या विद्यार्थ्याला आहेत आणि त्यांचा फोन आल्यानंतर अतिशय आनंद त्यांच्या वडिलापेक्षाही मला होतो आणि हीच माझी सेवा आहे. एवढं बोलून मी थांबतो.